तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या 27 मार्चच्या भागामध्ये इकडे आता पोलीस आलेले आहेत आणि ते या सगळ्या ॲक्सिडेंटची इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. ज्या वेळेला ॲक्सिडेंटची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्याच वेळेला आता अंजली स्टेटमेंट देते. अंजली सांगते, माझे मिस्टर राजेश ठाकूर हे आता एक ॲडव्होकेट आहेत आणि आता ते ना खूप टेन्शनमध्ये होते. म्हणजे माझी बहिणी ईश्वरी ही त्यांच्यावरती खूप आता घाणेरडे आरोप करत होती आणि याच कारणास्तव ते आता खूपच अस्वस्थ होते आणि त्याचमुळे त्यांचा हा अपघात झालाय. माझ्या नवऱ्याच्या अपघाताला टोटली ही माझी वहिनी ईश्वरी आता ही जबाबदार आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांनाच खूप राग आलेला आहे की हिचं काय डोकं फिरलंय का, ही काय अशी करतीये. आता ही सगळ्यांच्या समोर आता ईश्वरीला अशा पद्धतीने हे करते ते बघून सगळ्यांनाच वाईट वाटलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता चिडलेला असतो तो म्हणजे अर्णव, आणि अर्णव सांगायला लागतो, ताई अगं काय करतेस तू तू कसं काय ईश्वरीबद्दल असं स्टेटमेंट देऊ. यावरती ती म्हणते, ज्या वेळेला तिने हे सगळं केलं त्यावेळेला तुम्हाला कुणालाच कळलं नाही ना की आता ती माझ्या नवऱ्यासोबत कशी वागते आणि आत्ता ज्या वेळेला मी स्टेटमेंट देते तेव्हा हे सगळं केलं. यावरती आता मात्र अर्णव म्हणाला, तो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ती जे काही बोलली ते वेगळा मॅटर आहे आणि त्यामुळे अपघात झाला हे बोलणं एकदम चुकीचं आहे. यावरती ती म्हणते, त्याच टेन्शनमुळे मध्ये आता माझे मिस्टर होते हे ना त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करत होते. त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करत आता हे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचमुळे माझ्या मिस्टरांची अशी हालत झालेली आहे असं म्हणत मूर्ख आता इकडे अंजली इकडे ईश्वरीच्या विरुद्ध स्टेटमेंट देते. पोलीस सांगतात, हे बघा जे काही करायचे ते इन्व्हेस्टिगेशन तर आम्ही नंतर करूच, पण आम्हाला हे स्टेटमेंट लिहून घेणं गरजेचं आहे. इकडे तोपर्यंत आता आकाशची वाट बघत असलेली इकडे नम्रता त्यावेळेला तिला सुप्रिया म्हणते, काय ग आकाशराव येणार आहेत की नाही. यावरती ती म्हणते, हो येणार तर होते पण काय माहिती. असं म्हणत असतानाच अचानकपणे आता इकडे म्हणजे त्यांच्या घरामध्ये एका पाहुण्याची एंट्री झाली. हा पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून लहानपणीचा आता मात्र मित्र असतो नम्रताचा, आणि ज्याच्याबद्दल आता मात्र मोहनलालनी बोलून घेतलेलं असतं सुप्रियाच्या मिस्टरांसोबत आणि सुप्रियासोबत. लहानपणी ते आता एकत्र वाढलेले असल्यामुळे आणि आता फॅमिली फ्रेंड असल्यामुळे लगेचच दोघं एकमेकांना ओळखतात. तो आता तिला ठम्मे आणि ती त्याला आता झोलू असं म्हणून बोलते. आणि तू इकडे कसा काय. यावरती तो म्हणतो, अगं कालच बाबांनी फोन करून सांगितलं होतं. इकडे तोपर्यंत आता ईश्वरी अर्णवला समजवत आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. तोपर्यंत डॉक्टर आलेत आणि आपल्याला ऑपरेशन करायचं आहे असं म्हणायला लागलेत. त्यावरती अंजली सांगते, ऑपरेशन कसलं ऑपरेशन. डॉक्टर तुम्ही मला सांगू शकता, मी आणि माझं बाळ एकदम स्ट्रॉंग आहे. तुम्हाला असं वाटण्याची गरज नाहीये की मी आणि माझं बाळ या सगळ्यामध्ये आता इकडे कोलमडून जाऊ. आम्हाला काही सत्य समजलं तर आता त्रास होईल, पण तसं काही नाहीये. मी फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते. तुम्ही सांगा मला. डॉक्टर म्हणतात, हे बघा सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्ही चिंता करू नका, ऑपरेशन झाल्यावरती बोलू आपण. इकडे तोपर्यंत मग आता अंजली सांगते, बरं वाटलं ना तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला चांगलंच वाटलं असेल ईश्वरी अर्णव की आता यांची ही अवस्था झाली. हीच अवस्था यांची करण्यासाठी तुम्ही आता हे प्रयत्न केले होतेत ना, म्हणजे माझ्या नवऱ्याला या अवस्थेपर्यंत पोचवायला तू जबाबदार आहेस असं म्हणत ती आता ईश्वरीवरती इतका आरोप करते की, आणि ती सांगायला लागते, काहीही झालं ना तरी सुद्धा जर का त्यांच्या केसाला धक्का लागला ना तुम्हाला जेलमध्ये पाठवायला मी कमी करणार नाहीये. आणि तू चिंटू, तुला तर तुझ्या बायकोवरती इतका विश्वास आहे ना की तिने कितीही काही चुकीचं केलं तरी सुद्धा तू तिच्याच पाठीशी उभं राहणार, बरोबर ना. असं म्हणत ती इतकी चिडले आणि त्यावरती सगळेजण तिची तब्येत खराब होईल म्हणून आता तिला सांगतायत की तू शांत राहा, पण आता ती काही शांत राहायला तयार नाहीये. त्यानंतर मग आता ईश्वरीला खूपच त्रास होतोय. अर्णव तिला समजवतोय, जाऊ दे तू लक्ष नको देऊस, तू आता स्वतः या सगळ्यामध्ये त्रास करून घेऊ नको. इकडे तोपर्यंत मग आता घरी आलेला तो शुभू तो आता सांगत आहे, ही अशीच ना बडबडी म्हणजे आता हिचं काय म्हणजे चाललंय तरी काय, हिला काही बनवता वगैरे येतं की नाही. तोपर्यंत नम्रताने छानपैकी पोहे बनवलेत आणि त्यावरती तो तिची थट्टा मस्करी करत आता बोलत आहे, म्हणजे आता हे पोहे आहेत की उपमा आहे, शिरा आहे, म्हणजे किती गोड झालाय.
यावरती मग आता सुप्रिया चिडते आणि सुप्रिया म्हणते, काय ग, तुला कळत नाही का, काय बनवलंस तू जेवण? यावरती ती सांगते, काय नक्की झालंय? तो सांगतो, नाही नाही, मी तर मजा फक्त करत होतो. आणि असं म्हणत त्यांची धमाल मस्ती चालू आहे. पण तोपर्यंत आकाश आता कंटिन्युअसली नम्रताला कॉल करतोय. पण आता नम्रताचा फोन सायलेंटवरती रूममध्ये आहे, त्यामुळे तिला काही कॉल जात नाहीये. आणि त्यामुळे इकडे आकाश आता विचार करतोय, काय चाललंय, नमू माझा फोन का नाही उचलत आहे? बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे अंजलीला कॉफी घेऊन आलेला आहे तो म्हणजे अर्णव. आणि ताई, तू ठीक आहेस ना, असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवतोय. पण अंजली त्या लायकीचीच राहिलेली नाहीये. आणि अंजली आता सांगते, हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याची ही जी काही हालत झाली ना, मी तुम्हाला कधी कधी माफ करणार नाहीये. असं म्हणत ती आता जोराजोरात ओरडायला लागते. आणि त्यावरती आजी म्हणते, अगं काय चाललंय, बाळावरती परिणाम होईल, तुला साधी गोष्ट कशी कळत नाहीये? यावरती ती म्हणते, हो का, मग माझ्या बाळावरती आणि माझ्या नवऱ्यावरती हे सगळं करत असताना ह्यांना काहीच वाटलं नाही का? अंजलीचं एकच मूर्खपणाचं टोमणं चालू असताना इकडे आता शुभू आपल्या गमती जमती सांगतोय. आणि त्यानंतर मग तो सांगतोय, काय ही आपलं म्हणजे आपली ईश्वरी ताई, हिचं कसं काय चाललंय? यावरती मग आता सुप्रिया सांगते, काही नाही, तिचे मिस्टर आणि ती ती म्हणजे दोन टोकं. म्हणजे आता ही इतकी बडबडी तर ते एकदम शांत. यावरती तो म्हणतो, मग काय, हिचं काही बघितलं की नाही, नम्रतासाठी कुणी बघितलंय की नाही? त्यावरती सुप्रिया म्हणते, हो तर, अरे तुला माहिती आहे का, म्हणजे आता खरं सांगायचं तर आपले अर्णव राव आहेत ना, त्यांचाच भाऊ, मामे भाऊ, आणि त्यांच्यासोबत हिचं लग्न ठरलंय. यावरती तो म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या दोघी जणी एकाच घरात का? अरे वा, मस्त, असं म्हणत तो तिला चिडवते. तितक्यात आता इकडे तिचं लक्ष गेलेलं आहे की अरे बापरे, आकाशचे आपल्याला खूप सारे मिस कॉल आलेले आहेत. म्हणून ती फोन घेते आणि आकाशला कॉल करते. त्याच वेळेला तिला कळलं की राजेशचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि त्यानंतर मग ती सुप्रियाला सांगते की राजेशचा ऍक्सिडेंट झालाय. असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जरा धक्का बसतो. इकडे तोपर्यंत अर्णव आता स्वतःलाच दोष देत आहे आणि तो सांगतोय, खरं तर सगळा दोष माझाच आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी सांगू का तुला, तो माझ्याकडे गाडी मागायला आला होता आणि त्याच वेळेला जर का आता मी त्याला गाडी दिली असती ना, तर कदाचित हा सगळा प्रकार इकडे घडलाच नसता. मी त्याला गाडी ऑलरेडी द्यायला हवी होती, म्हणजे काही झालं तरी सुद्धा हा प्रकार झाला नसता. गाडीने तो गेला असता, ऍक्सिडेंट झाला नसता. त्यावरती ईश्वरी म्हणते, हे बघा, जर का ह्या गोष्टी होणार आहेत ना, तर त्या कशाही होतील. तो गाडीने गेला असता, तो ह्याच्याने गेला असता, त्याच्याने गेला असता, कशानेही गेला असता तरी अपघात हा झालाच असता. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका आणि त्या राजेशसाठी तर बिलकुल देऊ नका. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतोय, पण ताई बघ ना, ताई काही ऐकायलाच तयार नाहीये. असं म्हणत असताना ईश्वरी म्हणते, तुम्ही नका चिंता करू. आणि ती उठायला जाते. ज्या वेळेला ती उठायला जाते तिला आता गोल गोल फिरतं सगळं आणि चक्कर येते. आता ईश्वरीला ही चक्कर फ्रिक्वेंटली येत आहे. अर्णव हे सगळं नोटीस करतो. का असं होतंय हिला, त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो, मिस इंदोर, काय झालं, काय झालं, आपण डॉक्टरांकडे जायचंय का? यावरती ती म्हणते, नाही, तसं काही नाहीये. तो म्हणतो, तू काही खाल्लेस का? त्यावरती ती म्हणते, नाही. त्यावरती तो सांगायला लागतो, मग तेच तर तुला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू आता काही खात नाहीयेस, काही नाहीयेस, आणि त्यामुळे तुझी आता तब्येत बिघडलेली आहे. स्वतःकडे लक्ष दे ना. त्यावरती ती म्हणते, हो, नका काळजी करू, आता मी स्वतःकडे लक्ष देईन. इकडे तोपर्यंत वल्लरी विचार करते आणि ती ICU मध्ये टोकून टोकून पाहते. आणि तिला का कुणास ठाऊक पण संशय आलाय की खरंच याचा ऍक्सिडेंट झालाय का? नाही, ह्याचं थोबाड पण दिसत नाहीये, ते काही नाहीये. आता ICU मध्ये जाऊन हा नक्की राजेशच आहे का हे मला पाहायला पाहिजे. म्हणून ती आतमध्ये जायला निघते. तर तिला नर्स आणि डॉक्टर, वॉर्ड बॉय अडवायला लागतात. त्यावरती ती चिडते, पेशंटची मामे सासू आहे मी, मला आज जाऊ द्या. यावरती ते सांगायला, ओ असं काय करताय, ICU आहे ना हा, या ICU मध्ये असं आम्ही कोणाला पाठवू शकत नाही. यावरती लगेचच ती सांगते, हे बघा, तुम्ही आता काहीही म्हटलात ना तरी सुद्धा मी ऐकणार नाहीये. मला 2 मिनिटं आत जाऊ दे.
2 मिनिटात मी लगेचच बाहेर येईन. यावरती आता इकडे नर्सला ती काही ऐकत नाहीये म्हटल्यावरती डॉक्टर बाहेर आलेत आणि डॉक्टर आता सांगायला लागतात, हे बघा तुम्ही असं करू शकत नाहीयेत. यावरती ती म्हणते, मला एकदा आतमध्ये जाऊ दे, आतमध्ये जाऊन आता मी पटकन त्याला बघून बाहेर येईन. अहो रिलेटिव्ह आहे मी त्याची. यावरती डॉक्टर वॉर्ड बॉयला सांगतात, या बाईंना बाहेर घेऊन जा. असं तुम्ही ICUच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीयेत, कळतंय का तुम्हाला? असं म्हटल्यावर ती वल्लरी विचार करायला लागते, अरे देवा, म्हणजे एकदा जर का आत जाऊन हा खरंच राजेश आहे हे बघितलं असतं ना तर कदाचित बरं झालं असतं. नाही पण ठीक आहे, हे लोक मला आता आत जाऊन देत नाहीयेत ना, तर मी एक काम करते ना, मी आता इकडे ह्याच्याबद्दल खास माहिती असलेल्या व्यक्तीला नक्कीच हे सगळं सांगून आता ह्याला अडकवू शकते. असं म्हणत तिला लगेचच विचार येतोय, तो म्हणजे आता त्या रियाचा विचार आल्यावर ती म्हणते, अरे वा, बरं झालं तिचा नंबर मी आता घेतलेला होता. तिचा नंबर घेतलाय ना, त्यामुळे मला आता खूपच मदत होईल. असं म्हणत ते रियाला कॉल करते. इकडे तोपर्यंत अर्णव आता कॉफी घेऊन ईश्वरीसाठी आलेला आहे आणि ईश्वरीला तो आता उठवत आहे. मिस इंदोर घे असं म्हटल्यावरती मग आता तो तिच्यासाठी बिस्किट सुद्धा घेऊन आलाय. बिस्किट क्रीमचे असल्यामुळे ईश्वरी आता इकडे एक 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 बिस्किट उलगडते. बिस्किट उलगडून त्याच्यामधलं जे क्रीम आहे ते चाटून चाटून खाण्याचा प्रयत्न करते. हे पाहिल्यावरती अर्णव चिडलाय आणि काय चाललंय काय तुझं? जर कुणी बघितलं तर आता काय म्हणतील, अर्णव राजे शिर्के यांची बायको हे असं बिस्किट खाते. यावरती ती म्हणते, जाऊ दे, कुणाला काय बोलायचं ते आता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला काही फरक नाही पडत आहे. यावरती तो म्हणतो, हे बघ, नको ते काहीतरी करू नकोस. त्यावरती ती म्हणते, नाही नाही, तुम्ही पण बघा बरं खाऊन. तो म्हणतो, नाही, हे असं मला नाही जमणार. यावरती ती सांगायला लागते, ते काही नाहीये, खाऊन बघा बरं. आणि ती त्याला सुद्धा ते असं एक बिस्किट देते, त्याला पण अर्धी कॉफी देते आणि आता त्याला सुद्धा आपल्यासारखं बिस्किट खायला लावत आहे. बरं, हे सगळं चालू असताना त्याला खूप ऑकवर्ड वाटत आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच तो काही बोलत नाहीये. पण त्याच वेळेला तिकडे आलेली आहे ती म्हणजे अंजली आणि हे दोघं जण गप्पा टप्पा मारत आता कॉफी पित आहेत. ते सगळं तिला आता बघून तिला इतका राग आलाय, असं म्हणत ती चिडलेली आहे. इकडे तोपर्यंत वल्लरी विचार करते, ते काही नाहीये, काहीही झालं तरी ह्या राजेशचं भांड जर का मला फोडायचं असेल तर लवकरात लवकर आता मला हे सगळं तिला सांगायला पाहिजे. ती रियाला कॉल करते, हॅलो, आणि असं म्हटल्यावर ती रिया कारखानीस. रिया सांगते, हे बघा, मला कोणतंही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नको आहे. त्यावरती ती म्हणते, हॅलो, ऐक एक मिनटं, मी काय सांगते ती नीट ऐक. म्हणजे आता मी न खरं तर तुझी म्हणजे शुभचिंतक बोलत आहे. यावरती ती सांगते, काय काय सांगायचंय तुम्हाला? यावरती ती सांगते, अगं तुझा बॉयफ्रेंड, त्याच्यासोबत तू गोव्याला गेली होतीस, सर्वेश. अगं तो सर्वेश नाहीच आहे, तो आता राजेश आहे. यावरती आता इकडे तो इतका फ्रॉड आहे ना की इकडे हॉस्पिटलमध्ये आता तो ॲडमिट राहून बसलाय. म्हणजे अपघात झालाय हे कारण सांगून तो इकडे आलेला आहे, पण अपघात वगैरे काही झालाय असं वाटत नाहीये. त्यामुळे मला असं वाटते की तू आता ये या हॉस्पिटलमध्ये. आता रिया विचार करते, हीच ती संधी आहे, त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन आता याचा पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे. हा मला फसवतोय काय, ते काही नाहीये, याला आता मी अडकवल्याशिवाय काही गप्प बसणार नाहीये. असं म्हणत रिया आता चिडलेली आहे आणि चिडलेली रिया आता तिकडे निघाली. वल्लरी विचार करते, चला, हीच माझ्यासाठी संधी आहे. आता ही रिया इकडे आली ना की आता असा काही तमाशा करेल ना, आणि याच तमाशामुळे राजेशचा अपघात झालाय नाही झालाय हे सगळं सत्य समोर येईल. रिया विचार करते, ते काही नाही, मला जायलाच पाहिजे. इकडे तोपर्यंत हे दोघं जण मजेमध्ये कॉफी घेत आहेत, बिस्किट खात आहेत आणि हे सगळं त्या अंजलीला अजिबात बघवत नाहीये. रागारागात ती पाहती आहे जणू काही यांनी गुन्हाच केलाय. आणि आता हे सगळं बघत असताना अर्णवची नजर तिच्याकडे जाते आणि त्यानंतर त्याला पण उगाच ऑकवर्ड वाटतं की हिचा नवरा तिकडे आतमध्ये आहे आणि आम्ही कॉफी पितोय हे हिला आवडलेलं नाहीये. तो तिला काही बोलण्याचा प्रयत्न करतोय पण ती काही ऐकत नाहीये. त्यानंतर ती आता सांगायला लागते, हे बघ, एकदा का त्यांना शुद्धीवरती येऊ दे, मग आता मी तुम्हाला जेलमध्ये पाठवायला ह्या ईश्वरीला कमी करणार नाहीये. त्यांनी एकदा स्टेटमेंट देऊ दे, त्यांनी एकदा सांगू दे
की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि मग मी नक्कीच हे करेन. तोपर्यंत नम्रता आली आणि खरंच ॲक्सिडेंट झालाय का, नक्की काय झालंय असं म्हणत ती आता ईश्वरीला विचारते. आता बाकी सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की ईश्वरी आणि अर्णव यांच्याकडे काय पुरावा होता राजेशच्या बद्दल, आणि जो तो आता विचारायला लागलाय. मामांना ऍक्च्युली माहितीये, पण आकाश आणि आजी काय पुरावा होता राजेश विरुद्ध, सांग ना काय पुरावा होता राजेश विरुद्ध, असं अर्णवला विचारतात. आता इकडे अर्णववरती सगळ्यांना संशय येतोय का, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.